खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण घरातले एक असं जिन्नस घालून ही कोथिंबीरची वडी बनवते. त्या अगोदर कोथिंबीर स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून निथळून थोडीशी चांगली निथळून द्यायची. नंतर एक मोठी वाटी पोहे घेतलेले, पोह्यांचा रवा मिक्सरला करून घ्यायचा. एक छोटी वाटी बाजरीचं पीठ, एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ आणि एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला ओवा, धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ, चिंच गुळाची चटणी, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट आणि थोडंसं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर अशी मोठी चिरून घ्यायची आहे, जास्त बारीक चिरायची नाही आहे आणि ती ह्या पिठांमध्ये थोडी थोडी घालून मिक्स करायची पहिली. म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो. आता इथे थोडंसं पाणी घालून जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसे हे मळायचं आहे, पण एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. जास्त जोर लावून जर तुम्ही मळलं तर कोथिंबीर पूर्ण चुरगळली जाईल आणि वडी पोकळ न होता चिवट होईल. आता इथे आपण रोल बनवून तयार झालेले चाळणीमध्ये आपण ह्या उकडायला ठेवलेल्या आहे. 15 मिनटं आपल्याला याला चांगले उकडून घ्यायचे. 15 मिनटानंतर वडी आपली उकडली गेली का चेक करायची. नंतर गार करायला ठेवायची. पूर्ण गार झाल्याशिवाय वडीला कट करायची नाही. गरम असताना जर तुम्ही याच्या वड्या पाडायला गेलात तर तिचा एकदम भुगरा होतो, म्हणून पूर्ण गार होऊन द्यायची आणि मग हिच्या वड्या पाडून घ्यायच्या. कोथिंबीरच्या वड्या पाडताना जरासा जाड कापायच्या, कारण जर तुम्ही पातळ कापल्या तर कोथिंबीर पटकन अशी तळली जाते तेलामध्ये आणि मग वडी कडवट होते. म्हणून थोडीशी जाड कापून घ्यायची आहे आणि चांगलं गरम तेलामध्ये गॅस मोठा ठेवायचा आहे आणि तळून घ्यायचे. थोडेसे उलट्या केल्या की गॅस मिडियम ठेवा, कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्या. बघू शकता एकदम पोकळ खुसखुशीत अशी आपली ही कोथिंबीरची वडी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.